प्रमाणावर त्या ठिकाणी होईल आणि पाकिस्तानला जे आहे खऱ्या अर्थानं ज्याला आपण करारा जवाब म्हणतो तो करारा जवाब पाकिस्तानला त्या ठिकाणी मिळेल, कारण त्यांनी कृतीच तशी केलेली आहे. म्हणजे नागरी वस्त्यांमध्ये हल्ला करण्याची कुठलीही गरज पाकिस्तानला त्या ठिकाणी नव्हती. जर जम्मूच्या युनिव्हर्सिटीच्या आसपास, जर राजस्थानमध्ये, पंजाबमध्ये नागरी वस्त्यांमध्ये जर तो अशा प्रकारचा हल्ला करत असेल तर पाकिस्तान हा लष्करासमोर टिकत नाही, त्याला माहित आहे. म्हणून तो अशा प्रकारे टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय. तर याला करारा जवाब मिळालाच पाहिजे. ते ऑलरेडी तशा प्रकारचे ऍक्शन होताना आपल्याला स्पष्टपणे समोर दिसत आहे. ढगे सर, आणखी एक मुद्दा जो मगाशी आपण थोडासा बोललो होतो त्याला तुम्ही आणखी प्रकाश टाका त्यावर. नौसेना ऍक्शन मोडवर आहे, नौसेनेला अलर्ट राहण्यास सांगण्यात आलेलं आहे. आता आपण जसं म्हणतोय की एअर स्ट्राईक हवाई पद्धतीने हल्ले होत आहेत, मात्र नौदलाला देखील अलर्ट करण्यात आलंय. कशा प्रकारे नौदल हे आता पूरक ठरेल किंवा एकूणातच पाकिस्तानवर प्रतिहल्ला करण्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावू शकते येणाऱ्या काळात? तुम्ही कसं निरीक्षण बघताय या सगळ्या परिस्थितीचं? माझ्या मते ज्यावेळेस अशा प्रकारचे प्लॅन बनतात, ट्राय सर्व्हिसेस, तिन्ही सर्व्हिसेसचा जो आहे एकत्रित त्यामध्ये व्यू असतो आणि त्या प्रकारे प्रत्येकाची आपली आपली तयारी असते. याच्याशिवाय आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही यांचा प्रत्येकाचाही सेपरेट प्लॅन त्या ठिकाणी असतो. बरोबर. मुळात इनिशियल स्टेजमध्ये आपण एअरफोर्सचा वापर कुठल्याही युद्धामध्ये सहसा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होतो, यामुळे होतो की त्यामुळे जो आहे इनिशियल ऍडव्हान्टेज मिळतो एअर सुप्रीमसी असल्यामुळे. आपल्याला जे आहे ज्याला आपण म्हणतो प्रायमिंग ऑफ द टार्गेट, जे आपल्याला अटॅक करायचं आहे तो प्रायमिंग ऑफ द टार्गेट करता येतो आणि नंतर आर्मीच्या काही ऍक्शन त्या ठिकाणी होऊ शकतात. आता त्याच्या सोबतीला नौदलाच्या बाबतीत जर आपण म्हणत असू तर नक्कीच पाकिस्तानच्या नौदलाच्या कंपॅरिझनमध्ये भारताचं नौदल खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे पाकिस्तानचं नौदल भारतासमोर टिकू शकणार नाही, नंबर एक. दुसरी गोष्ट, 1971चा मुद्दा जर आपण किंवा 1971चं युद्ध आणि त्यावेळेसची परिस्थिती पाहिली. ढगे सर, तुम्हाला थोडंसं थांबवतो. जैसलमेरची काही दृश्य समोर आलेली आहेत, कारण तिकडे देखील पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केलेला होता. त्या हल्ल्याचे आवाज आणि ज्या पद्धतीने सायरनचे आवाज ठिकठिकाणी बघायला मिळतात आणि भारताचं अर्थातच चोख प्रत्युत्तर.